डोंबिवली ते ठाणे रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस वाढत असलेल्या गर्दीमुळे मृत्यूचं कारण बनतोय। यात प्रामुख्याने दिवा, मुंब्रा आणि कळव्यातील रेल्वे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास जागाच मिळत नसल्याने या प्रवाशांना अनेक लोकल सोडत जागा मिळेल त्या लोकलच्या दारावर लटकत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। रेल्वे अपघातातल्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतो। मी सध्या आहे दिवा रेल्वे स्थानकामध्ये, सकाळची वेळ आणि या ठिकाणी जर गर्दी पाहिली तर कल्याण डोंबिवलीवरनं जी लोकल येते ती अशी गच्च भरून येते। त्यामुळे दिव्यातला दिवा असेल, मुंब्रा असेल, कळव्यातल्या ह्या रेल्वे प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही। त्यामुळे हे सर्व प्रवासी जे आहेत ते गेटवरतीच लटकून प्रवास करतात आणि हाच प्रवास जो आहे तो मृत्यूचं कारण बनतं। काल देखील तशीच घटना घडली होती। सोहम डोंबिवलीतनं 12वीची परीक्षा देण्यासाठी डोंबिवलीतनं निघालेला होता। कळव्याला त्याचं परीक्षा केंद्र होतं, मात्र कळव्याला त्याला उतरायला मिळावं यासाठी त्यांनी गेटवरती उभा राहून प्रवास केलेला होता आणि त्याच दरम्यान कळवा आणि मुंब्र्याच्या रेल्वे स्टेशनच्या दरम्यान सोहमचा पडून मृत्यू झालेला आहे। त्याचं मूळ कारण दाखवण्याचा आपण प्रयत्न करतोय। ही दिवा रेल्वे स्थानकातली परिस्थिती आहे। महिलांचा डब्बा आहे। या सर्व महिला ज्या आहेत ते सकाळपासून कामासाठी घरी निघतात, मात्र वेळेत कामावरती पोहोचायचं आहे यासाठी त्यांची तडफड जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते। कुठेतरी चढायला जागा मिळेल हा प्रयत्न जो आहे तो सर्व रेल्वे प्रवाशांचा असतो। ही परिस्थिती दिवा रेल्वे स्थानकातली आहे। महिलांना चढायला जागा नाहीये, त्यामुळे ज्या महिलांना आतमध्ये चढण्यासाठी जागा मिळाली त्या महिलांनी तिथे रेल्वेच्या गेटवरती अक्षरशः उभं राहून जो आहे तो प्रवास केलेला आहे। तर काही महिलांना जागा मिळाली नसल्यामुळे आता पुढची जी कुठली लोकल येईल त्याची प्रतीक्षा जी आहे ती या सर्व महिलांना करावी लागणार आहे। रेल्वे प्रशासनाला नेमकी जाग कधी येईल? रेल्वे प्रशासनाला जाग येतच नाहीये, कारण खरं पाहिलं तर आमच्या इथे जे पुढारी आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्यांनाच वाटत नाही की दिवावासियांचे जीव वाचवत म्हणून। कारण गेल्या 2014 पासून आम्ही पाहत आहोत हे एवढं म्हणजे रोज कोणी ना कोणी जीव जात आहे। आता हे आपण पाहिलं माता भगिनी कशा रेल्वे प्रवास करतायत। ऑनलाईन लेक्चर चालू करावा म्हणून, निदान हे 10वी ना 12वीची एक्झाम चालू तर 9ला शाळा सुटली म्हणजे ऑनलाईन लेक्चर घ्या, पोरांना हे स्ट्रगल करावं लागणार नाही। किती लोकल सोडावं लागतात? भरपूर 3-4 लोक सोडले तर या लोकलला सोडलो आम्ही। किती त्रास होतो? भरपूर त्रास होतो। आता काय सांगायचं तर त्रासाचं, उतरायला पण मिळत नाही, चढायला पण मिळत नाही, अशी झाली तर 8:30 वाजल्यापासून डॉक्टर बंद झालं तर काय करायचं? डॉक्टरकडे जायचं, एवढं लेट झालं किती आता 3-4 सोडलं। कोपर किती रिटर्न मारणार आम्ही कायम तरी? मला रेल्वे पकडायला कोपरला जावं लागतं किंवा डोंबिवलीतनं इथनं रिटर्न पकडायला भेटतच नाही ना जागा, आम्हाला दिव्यातून जागा भेटतच नाही चढायला। बंद झालं तर काय करायचं? मग दवाखाने बंद झालं तर यायचं वापस। दररोज असा लटकून प्रवास करावा लागतो महिलांना। जाम लटकून काल तर असं वाटलं होतं की मुंब्रा यायच्या अगोदरच आम्ही पडतोय। जामच गर्दी असते, काहीतरी करावं रेल्वेसाठी, आम्हाला ट्रेनसाठी। कॅमेरामन श्रीकांत खराच, निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, दिवा।